नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणारे पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी भरती असणार ही क्लर्क या पदासाठी, लिपिक पदासाठी ही भरती असणार आहे. कायमस्वरूपीची ही भरती असणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झाले आहे. 9 मे 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झाले आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 28 मे 2025. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. तर याबाबत सविस्तर माहिती आता बघूया. इथे सिलेक्शन क्रायटेरियामध्ये मेन्शन केलं आहे. पोझिशन जे असणार आहे क्लर्क लिपिक पदासाठी भरती असणार आहे. एज लिमिट जी असणार आहे ती मॅक्सिमम 30 एज लिमिट इथे राहणार आहे. 1/4/2025 नुसार एज लिमिट तुमची कॅल्क्युलेट केली जाणार आहे. तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे? क्लास 1 ग्रॅज्युएट. तुम्ही कोणत्याही शाखेचे तुमच्याकडे पदवी असेल पण तुम्ही फर्स्ट क्लासनी त्यामध्ये क्वालिफाय असाल तर तुम्ही इथे यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर अजून ऑरमध्ये मेन्शन केलं आहे ग्रॅज्युएट इन बँकिंग ऑर इन्शुरन्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल. मिनिमम तुम्हाला 55 मार्क त्यामध्ये हवे आहेत, तरीसुद्धा तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. किंवा तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन बँकिंग जरी असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. म्हणजे क्वालिफिकेशनमध्ये 3 ऑप्शन दिले आहे. फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट असाल तुम्ही अर्ज करू शकता. ग्रॅज्युएशन झालं असेल बँकिंगमध्ये किंवा इन्शुरन्समध्ये तरीसुद्धा अर्ज करू शकता. किंवा तुमचं फक्त ग्रॅज्युएशन असेल आणि तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. याची जी काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक रिटर्न एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू अशा 3 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी इथे मेन्शन केले आहे जर तुमची MSCIT झाले असेल किंवा तुमची MSCIT झाली नसेल तर तुम्हाला जॉईनिंग नंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला MSCITचा कोर्स कंप्लीट करून सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर इथे काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे ॲप्लिकेशनसाठी, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकतात. त्यानंतर आता आपण बघूया ह्याची जी काही रिटर्न एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार आहे. तर रिटर्न एक्झामसाठी तुम्हाला जो काही सिलेबस असणार आहे तो त्यांनी इथे मेन्शन केला आहे. 5 सब्जेक्टसाठी तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जाणार आहे. टोटल जे क्वेश्चन असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन 200 मार्कांसाठी तुमची ही एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर इथे एक्झामसाठी तुम्हाला 120 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. हे जे काही 5 सब्जेक्ट एक्झामसाठी तुम्हाला इथे असणार आहे त्यासाठी तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. 0.25% नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला इथे राहणार आहे. तर ह्या एक्झामसाठी तुम्हाला सेंटर कुठे असणार आहेत? तर सेंटर इथे मेन्शन केले आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR हे जे काही 5 रिजन असणार आहे त्यामध्येच तुमची एक्झाम इथे घेतली जाणार आहे. तर यासाठी अर्ज कुठे करायचा? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही जी काही असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला फीज किती राहणार आहे? फीज जी असणार आहे मित्रांनो ती 750 रुपये तुम्हाला फीज इथे राहणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची. ही जी फी आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळी सबमिट करायची आहे. तर मित्रांनो, ही एक चांगली संधी असणार आहे. कायमस्वरूपीची नोकरी असणार आहे यामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच नोकरी असणार आहे. त्यामुळे जर यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्याचबरोबर ही जी PDF असणार मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. ही PDF सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, मेन म्हणजे इथे त्यांनी किती वॅकन्सी असणार आहे, नंबर ऑफ वॅकन्सी ह्या मेन्शन केलेला नाही आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार इथे पदभरतीही असणार आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.